एकतर्फी प्रेमातून चुलत मामे बहिणीचा खून केल्याप्रकरणी तरुणास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी आजीवन जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ज्योतिबा अशोक गायकवाड, वय 35, राहणार विक्रांतनगर, भीमनगरजवळ, अक्कलकोट रोड, सोलापूर असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. तर 8 फेब्रुवारी 2021 रोजी सुनीता लक्ष्मण कुसेकर, वय 18, राहणार चंदेरीनगर, रोशन प्रशालेजवळ, मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर हिचा खून झाला होता. या प्रकरणी मृत युवतीची बहीण श्रुतिका लक्ष्मण कुसेकर, वय 25 हिने फिर्याद दिली होती. आरोपी ज्योतिबा हा श्रुतिका हिची चुलत आत्या प्रतिभा गायकवाड यांचा मुलगा आहे. अंदाजे घटनेच्या 3 महिन्यापूर्वी ते मायलेक श्रुतिका यांच्या घरी आले होते. त्यांनी तिची लहान बहीण सुनीता हिला लग्नासाठी मागणी घातली. तेव्हा ती शिक्षण घेत असल्याने आणि अद्याप अज्ञान असल्याने लग्नास नकार दिला होता. सुनीता व ज्योतिबा यांचे मोबाईलवर चॅटिंग सुरू होते. कनिष्ठ महाविद्यालयात शिकणारी सुनीता नेहमी अकाउंटन्सी शिकवणीसाठी मैत्रीण निकिता बिनगुंडीसह दुपारी 3:30 वाजता कन्ना चौकातील लक्ष क्लासेसला जायची. सायंकाळी 5-6च्या सुमारास दोघी घरी परतायच्या. नेहमीप्रमाणे 8 फेब्रुवारी रोजी क्लासला गेलेली सुनीता रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिची मैत्रीण निकिता हिच्याकडे चौकशी केली. सायंकाळी 5च्या सुमारास घरी परतताना अक्कलकोट नाका येथून ज्योतिबा यांनी तिला दुचाकीवर घरी नेल्याचे तिने सांगितले. सुनीताला मोबाईलवर संपर्क केला असता ती कॉल न घेतल्याने त्यांनी ज्योतिबा याला संपर्क साधला. सुनीता बेशुद्ध असून तिला उपचारासाठी मार्कंडे रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. कांचन व श्रुतिका या मायलेक मार्कंडे रुग्णालयात पोहोचल्यावर ज्योतिबा याने पैसे घेऊन येण्याच्या बहाण्याने तेथून पलायन केले. सुनीता हिला मृतावस्थेत रुग्णालयात दाखल केले होते. तिच्या गळ्यावर पायावर जखमा होत्या. त्याने तिला रुग्णालयात आणल्याची घटना तेथील कॅमेऱ्यात कैद झाली होती. तिचा गळा दाबून मृत्यू झाल्याचा अहवाल आल्यानंतर फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट आनंद कुर्डूकर, मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट रविराज सरबदे, ॲडव्होकेट पूजा सरबदे, ॲडव्होकेट रोहिणी भंडारे, बचाव पक्षातर्फे ॲडव्होकेट इनामदार यांनी काम पाहिले. तर पैरवी अधिकारी कॉन्स्टेबल प्रवीण जाधव होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद्ध यांनी त्याला अटक करून गुन्ह्यात वापरलेली उड्या मारण्याची दोरी जप्त केली होती. त्यावर मृताच्या केसाचा गुंता होता. ज्योतिबा याच्या टी शर्टवर केस आढळले होते. DNA चाचणीत दोरी व त्याच्या टी शर्टवरील केस एकाच व्यक्तीचे असल्याचा अहवाल रासायनिक तज्ज्ञांनी दिला. सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट आनंद कुर्डूकर यांनी 24 साक्षीदार तपासले. सुनीता जिवंतपणी ज्योतिबा सोबत पाहिलेल्या निकिता बिनगुंडीचा जबाब, शवविच्छेदन, रासायनिक व वैज्ञानिक तज्ज्ञांचे अहवाल, दोघांचे मोबाईल संवाद व चॅट याबाबत मोबाईल कंपनीच्या नोडल अधिकाऱ्याचा जबाब हे परिस्थितीजन्य पुरावे या खटल्यात महत्त्वाचे ठरले. प्रत्यक्षदर्शी पुरावा नसला तरी यावरून न्यायालयाने ज्योतिबा या सुनीता हिच्या खून प्रकरणी दोषी धरून शिक्षा ठोठावली आहे.